इलेक्शनचे पुरते फक्त हे आरोप प्रत्यारोप करत राहतात, बाकी काय नाही. या गोष्टी काही तथ्य नाही हे बोलण्यावर. त्या दिवशी माझा भुपरच्या टेकडीवर 6 तारखेला नमन हा कोकणी लोकांचा कार्यक्रम झाला. योगायोग असं की त्या कार्यक्रम आमचे खासदार साहेब डॉक्टर खासदार साहेब आले आणि त्याच्याबरोबर आपले उदय सामंत साहेब आले. हे दोघं आल्यामुळे तो कार्यक्रमाला गर्दी बघून विरोधाची पूर्ण पायाखालची वाळू घसरलेली आहे. समजलं का? हे आम्ही लोकांसाठी करतो. या ज्या गोष्टी करतो या आम्ही लोकांसाठी करतो, स्वतःसाठी. आणि हे बाजार लावला, एक आम्ही पैसे घ्यायसाठी बाजार लावत नाही. हे तुम्ही जसे हप्त्याला बाजार भरतो ना गल्ल्या गल्ल्याना, हे काम अर्जुनला जमत नाही कधी. मी अर्जुन पाटीलला एकच सांगतो का आमच्या प्रभागात जो बाजार भरतोय याची त्यांनी चौकशी करावी का कोण पावत्या फाडतोय. हे धंदे आमच्या बापाने पण कधी केले ना, आम्ही पण नाही केलं. राहिला विषय दुसरी का जे बोलतात ना का त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एक कार्यक्रम केला तर तुम्ही असे बोलतात, असे आम्ही 15 कार्यक्रम केलेत का वाळू सडकली आहे म्हणून. पण त्यांनी एवढंच लक्षात ठेवा, विलेक्शन अजून यायचं बाकी आहे. जेव्हा विलेक्शन लागेल तेव्हा त्यांना समजेल का विलेक्शन मध्ये कोणाची हवा आहे आणि कोणाची वाळू पायाखालची सरकली आहे. याचा त्यांनी नीट अभ्यास करावा.